श्री स्वामी समर्थ. उद्या आहे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी म्हणजेच अक्षय तृतीया. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभमुहूर्त. अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो. वर्षातून फक्त एकदा अक्षय तृतीयेचा दिवस येत असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही काम करतो तर ते अक्षय राहते, जे कधीही नाश पावत नाही. शब्दामध्येच आहे अक्षय म्हणजे कधीही विनाश न पावणारे, अखंड, शाश्वत. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी मनुष्य जी काही सत्कर्मे करतो, चांगली कामे करतो तर याचे अक्षय पुण्य, अक्षय फळ त्यास प्राप्त होत असते. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांची सुद्धा पूजा करत असतो. श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांची एकत्रित पूजा केली जाते. त्यांच्या आवडीचा त्यांना नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेचा दिवस हा पितरांची पूजा करण्याचा सुद्धा दिवस मानला जातो. आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला असलेला पितृदोष नष्ट व्हावा म्हणून पितरांची पूजा केली जाते. तशीच कराची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते. पितरांची पूजा कशी करावी, कराची पूजा कशी करावी याचा इन डिटेल माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. या दिवशी जरी आपल्याला काही जमले नाही, एक वेळ पितरांची पूजा करणे शक्य झाले नाही, काही कारणाने माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांची पूजा करणे सुद्धा जमले नाही, तरी सुद्धा आपल्याला एके ठिकाणी फक्त एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचे आहे. आपल्याला जर शत्रूचा त्रास असेल, शत्रुदोष असतील, शत्रुपीडा असेल, घरामध्ये सततचे आजारपण असेल, वास्तुदोष असतील, यासाठी हे जे स्वस्तिक आहे तर ते आपल्याला काढायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती कायम राहावी आणि आपल्या घराचे उत्पन्न वाढावे, आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात, घरातील नकारात्मकता, इडापिडा नष्ट व्हावी आणि घरातलं वातावरण सकारात्मक व्हावे, तर यासाठी हे स्वस्तिक काढायचे आहे. हे स्वस्तिक आपल्याला कशा प्रकारे आणि कोणकोणत्या ठिकाणी काढायचे आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचे आहे. स्वस्तिकच का काढावे तर स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून मंगल चिन्ह मानले जाते. गणपतीची पूजा ही स्वस्तिकानेच सुरू होते. तसेच माता लक्ष्मीची कोणतीही पूजा करताना सुद्धा आपण स्वस्तिक काढतो. कलशाची स्थापना करताना त्या कलशावर स्वस्तिक हे चिन्ह काढले जाते. स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते मांगल्याचे प्रतीक आहे. स्वस्तिक चिन्हामध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, ब्रह्मदेव, शिवपार्वती, गणेश तर अशा अनेक देवतांचे वास्तव्य आहे. त्याचप्रमाणे स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे. शांती, समृद्धी आणि मांगल्य यांचे प्रतीक म्हणजे हे स्वस्तिक चिन्ह. स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही, घरातील वातावरण सकारात्मक होते. त्याचप्रमाणे स्वस्तिक चिन्हाचे 4 बाहू म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आहेत. ते श्रीहरी विष्णूंचे हात असून या 4 हातांनी ते या सृष्टीचे पालन करत असतात आणि रक्षण करत असतात. त्याचप्रमाणे स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे. शोभा, सुसंवाद, उल्हास, सौंदर्य, प्रीती, आशीर्वाद, शांती आणि कल्याण हे गुण स्वस्तिक या चिन्हामध्ये सामावलेले आहेत. स्वस्तिक काढणे हे अतिशय शुभ मानले जाते. आता असे जे स्वस्तिक आहे तर ते आपल्याला कुठे कुठे काढायचं आहे, 4 ते 5 ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळद, गोमूत्र आणि त्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकून किंवा गुलाब अत्तर टाकून हे लेपन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे. थोडीशी हळद किंवा थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून हे कुंकू किंवा हळद ओलं करून घ्यायचं आहे. याच्या साहाय्याने आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे. स्वस्तिक काढताना उजव्या हाताच्या अनामिकेने म्हणजे करंगळी शेजारच्या बोटाने आपल्याला ते काढायचं आहे. योग्य प्रकारे स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. त्यामध्ये 4 बिंदू आणि त्याच्या दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा सुद्धा काढायच्या आहेत. स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकची पूजा करायची आहे. त्या स्वस्तिकला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे, धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे. आणि स्वस्तिक चिन्हाची पूजा करताना आपल्याला गणपती बाप्पा, शिवपार्वती, श्रीहरी विष्णू यांचं स्मरण सुद्धा करायचं आहे. माता लक्ष्मीचं सुद्धा स्मरण करायचं आहे. तर मुख्य दरवाजावरती जेव्हा आपण स्वस्तिक चिन्ह काढतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते. त्याचप्रमाणे घरामध्ये येणारी जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते. यानंतर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे ते म्हणजे
आपल्या किचनमध्ये ज्या ठिकाणी आपण गॅस शेगडी ठेवलेली आहे तर त्याच्या समोर आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। समोरील भिंतीवरती आपण स्वस्तिक काढू शकतो। हे स्वस्तिक काढताना आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला तूप मिक्स करायचं आहे आणि या हळदीच्या साहाय्याने आपल्याला हे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे, किंवा तुम्ही कुंकवाचं काढलं तरी चालेल, परंतु शक्यतो आपल्याला किचनमध्ये स्वस्तिक काढताना हळद आणि तूप हे एकत्र करून त्याने स्वस्तिक काढायचं आहे। या सुद्धा स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला देवघरासमोर सुद्धा रांगोळीच्या साहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे। पांढऱ्या रांगोळीऐवजी आपल्याला जी रंगीत रांगोळी आहे तर ती वापरायची आहे, लाल किंवा पिवळ्या रंगाची रांगोळी वापरायची आहे। परंतु जर रंगीत रांगोळी नसेल तर पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढल्यावर त्या रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे। या सुद्धा स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्या तिजोरीवरती सुद्धा आपण ओल्या कुंकवाच्या साहाय्याने स्वस्तिक काढू शकतो। आणि आपलं जे तुळशी वृंदावन आहे किंवा ज्या ठिकाणी तुळशी मातेची कुंडी आहे तर त्या तुळशीजवळ सुद्धा आपल्याला रांगोळीने किंवा फुलांच्या पाकळ्याच्या साहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। तर ह्या ज्या जागा आहेत तर या जागेवरती आपण स्वस्तिक काढल्यामुळे याचे शुभ परिणाम होत असतात, आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होत असते। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये भरभराट जी आहे तर ती होत असते, माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते, माता लक्ष्मीचा आपल्यावरती अखंड आशीर्वाद जो आहे तर तो राहत असतो।